टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये वानखेडेवरील सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 7 धावांनी विजय। 8 मार्चला अहमदाबादमध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडशी मुकाबला। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। अर्थसंकल्प कठोर शिस्तीचा असण्याची शक्यता। राज्याच्या अर्थव्यवस्थेची 7.9% वेगानं घौडदौड। महाराष्ट्र देशातील मजबूत गतिमान अर्थव्यवस्था। राज्याचा 2025-26चा आर्थिक पाहणी अहवाल सादर। जिष्णुदेव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून 9 राज्यांच्या राज्यपालांची निवड। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध। मवियाकडून अखेर शरद पवारांना संधी। आदित्य ठाकरेंच्या गैरहजेरीमुळे ठाकरेंच्या नाराजीच्या चर्चांना जोर, तर पार्थ पवारांच्या अर्जासाठी मुख्यमंत्र्यांची हजेरी। शिंदेंच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणीला राज्यसभेवर संधी। ज्योती वाघमारेंना संधी दिल्यानं अनेक नाराज। कीर्तिकर, अडसूळ, शेवाळ्यांच्या मनधरणीचे शिंदेंसमोर आव्हान। धर्मांतर विरोधी कायद्याला अखेर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। लवकरच अध्यादेश निघणार। कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद। गोवंडीमध्ये लिंबोणी बागमध्ये राहत्या घरावर बुलडोझर। 60 वर्षांपासून राहणारे नागरिक रस्त्यावर। घरं तोडताना पाहून महिलांचा आक्रोश। नवी मुंबईच्या कोपरखैरण्यामध्ये शिकवणी वर्गादरम्यान स्लॅब कोसळला। दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर 12 मुलं जखमी।